मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की संसारामध्ये काही दिवस एकमेकांशी न बोलणे ही वैवाहिक क्रूरता असू शकत नाही, अशा प्रकारचा एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने या निकालाच्या अनुषंगाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की एकमेकांमध्ये म्हणजे पती आणि पत्नीमध्ये काही डिफरन्सेस म्हणजे विचारांचं काही एकमेकांशी पटत नसेल, काही विचार त्यांचे एकमेकांशी जुळत नसतील, तर ते जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्याला त्यांनी पार्ट अँड पार्सल ऑफ मॅरिड लाईफ असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामधून पती पत्नीमध्ये अबोला असणे, की तुम्ही माझ्याशी बोलू नका किंवा तू माझ्याशी बोलू नको, अशा प्रकारच्या घटना ह्या अत्यंत किरकोळ स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामधून जर काही वेगळं घडलं तर त्याचा दोष त्या अबोल्यावर थोपवणे हे योग्य नाही, अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि एका पतीला त्याने आपल्या पत्नीचा वैवाहिक मानसिक छळ केला किंवा क्रूरतेची वागणूक दिली म्हणून त्याला जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेतून त्याला मुक्त केलेला आहे. पतीने पत्नीशी बोलला नाही म्हणून ती क्रूरता होऊ शकत नाही. आणि पत्नीने त्याच्यामधून जर स्वतःचं जीवन संपवलं असेल तर त्यासाठी पतीला जबाबदार धरता येणार नाही, अशा प्रकारचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे त्याच्यामध्ये J.K. माहेश्वरी आणि अतुल S. चंद हे दोघं न्यायाधीश होते. त्यांनी एका व्यक्तीला म्हणजे पतीला ट्रायल कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाने जुनं जे आपलं भारतीय दंडसंहिता आहे त्याचं 498 हे जे कलम आहे, हुंड्यापासून संरक्षण किंवा हुंड्यासाठी छळ झाला म्हणून पतीला आणि सासरच्या लोकांना दंडित करायचं, या अनुषंगाने जे इंडियन पिनल कोड 498 आहे त्याच्या अनुषंगाने पत्नीला क्रूरतेची वागणूक दिली. त्या अनुषंगाने त्याला 3 वर्ष कारावासाची शिक्षा ट्रायल कोर्टने सुनावली होती, जी मद्रास उच्च न्यायालयाने कायम केली होती. आणि त्याच्याविरुद्ध या पतीने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आपलं अपील दाखल केलं होतं. आणि त्याच्यामध्ये जो विषयाचा मुद्दा होता की पतीने पत्नीशी 13 दिवस अबोला धरला होता. 13 दिवस पती पत्नीशी बोललाच नाही. आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये त्याच्यानंतर पत्नीने आपलं जीवन आत्महत्या करून संपवलं होतं. आता ह्याच्यामध्ये न्यायालय काय म्हणतं आहे की त्यांच्या दोघांमध्ये अबोला होता आणि तो अबोला 13 दिवस होता. आणि ह्या अबोल्याच्या अनुषंगाने पतीने काही क्रूर वागणूक दिली, याच्यासाठी काही ठोस कारणं आणि ठोस असे पुरावे न्यायालयापुढे यायला हवे होते. पती पत्नीमध्ये जर संवादच नसेल तर क्रूरतेची वागणूक देण्याचा विषयच येत नाही. क्रूरतेची वागणूक म्हणजे काय? शिवीगाळ करणे, वाईट साईड बोलणे, अपमानजनक वागणूक देणे किंवा पत्नीला उपाशी ठेवणे, असं विविध मी हे म्हणजे सांगतोय तुम्हाला की याच्यामधून क्रूरता दिसून येते. तिच्या माहेरच्या लोकांबद्दल अपशब्द वापरणे, अशा पद्धतीने काही क्रूर वागणूक दिली, माणुसकीहीन अशी वागणूक दिली तर त्याला क्रूरता म्हणलं जाऊ शकतं. पती 13 दिवस बोललाच नाही ही क्रूरतेची वागणूक होऊ शकत नाही. आणि या अनुषंगाने त्याला आपण तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार आपण धरू शकत नाही, असं न्यायालयाचं म्हणणं होतं. क्रूरतेची वागणूक दिल्याचे पुरावे हे ट्रायल कोर्टाने उच्च न्यायालयाने पडताळले नाहीत, असंही न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. आणि त्याने 13 दिवस अबोला धरला. हा
क्रूरतेची जी व्याख्या आहे आणि त्या व्याख्येचा जो परिघ आहे त्या परिघामध्ये याचा समावेश होऊ शकत नाही असं न्यायालयाने सांगितलं आहे. आता पती पत्नीमध्ये काही भांडणतंटा होता, काही बखेडा होता, काही त्यांच्यामध्ये वादविवाद झाले होते, काहीतरी शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या, असं काहीही रेकॉर्डवर आलेलं नाही. आणि त्या अनुषंगाने म्हणजे त्या पत्नीला हीन वागणूक देणे, क्रूर वागणूक देणे, शिवीगाळ करणे असं काहीही रेकॉर्डवर नसताना पतीला केवळ संशयाचं एक संशय त्याच्यावर व्यक्त करून त्याला 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावणं हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही आणि कायदेशीरदृष्ट्या पटणारं नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. पती विरुद्ध जे क्रूरतेची वागणूक दिल्याचा जो दावा ट्रायल कोर्ट आणि मद्रास उच्च न्यायालयाने नमूद केलेला आहे त्या अनुषंगाने पुरेसे असे पुरावे रेकॉर्डवर असायला हवे होते. तपास अधिकाऱ्याने असा तपास करून हे पुरावे न्यायालयापुढे आणायला हवे होते आणि त्यांनी न्यायालयापुढे एवढंच आणलं की पती 13 दिवस पत्नीशी बोलला नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवर न्यायालयाने आपला जो फोकस होता किंवा न्यायालयाने जे लक्ष केंद्रित केलं की ते याच्यावर केलं की कुणीही निष्पाप याला शिक्षा दिली जाता कामा नये आणि कोणीही अपराधी शिक्षेपासून वंचित राहता कामा नये. ह्या घटनेमध्ये पती जो पत्नीला आत्महत्यास प्रवृत्त केली या आरोपाखाली नव्हे तर पत्नीला क्रूर वागणूक दिली या आरोपाखाली आलेला आहे आणि तशी क्रूर वागणूक दिल्याचे कुठलेही पुरावे हे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने न्यायालयापुढे आणले नाही आणि केवळ 13 दिवस बोलला नाही ही क्रूरता होते असं ट्रायल कोर्टाने आणि मद्रास उच्च न्यायालयाने मान्य केलं. याच्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निराशा व्यक्त केली आणि अशा प्रकारे एका निष्पाप किंवा ज्याचा त्या आत्महत्येशी थेट संबंध नाही अशा पतीला 3 वर्ष दिलेली कारावासाची शिक्षा न्यायालयाने अमान्य केली आणि त्याची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे. आणि क्रूरतेची वागणूक दिली असं जर तपास अधिकारी यांचा आरोप असेल तर तपास अधिकाऱ्यांनी तसे पुरावे आणायला हवे आणि ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाने त्याच्यामधलं गांभीर्य आणि त्याच्यामधलं जो गाभा आहे तो गाभा काटेकोरपणे तपासायला हवा आणि त्या तपासाच्या अनुषंगाने तसे अचूक पुरावे आहेत का नाही हे सुद्धा पाहायला हवं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलेलं आहे, आपल्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे. असं काय घडलं की ज्याच्यामुळे पत्नीने आत्महत्या केली तर हे तपास अधिकाऱ्यांनी शोधून काढायला हवं होतं आणि न्यायालयाने सुद्धा अशा पद्धतीचा शोध घेऊन काय घडलं की ज्याच्यामुळे पत्नीने आत्महत्या केली याच्या मुळाशी जायला हवं होतं असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे. न्यायालय काय म्हणतं की द ग्रॅव्हिटी ऑर सिरियसनेस ऑफ द ॲक्ट इज ऑफ सच ए नेचर दॅट इट इज लाईकली टू ड्राईव्ह अ वुमन टू डाय बाय सुसाईड ऑर कॉज इंजुरी ऑर पोज डेंजर टू हर मेंटल हेल्थ. म्हणजे असं काही घडलं का की ज्याच्यामुळे पत्नीला खूप मानसिक त्रास झाला किंवा तिला काही दुखापत करण्याचा संभव होता किंवा तिला दबावाखाली येऊन आत्महत्या करावी लागली असं काही घडलं का, असं त्याच्यामध्ये काही गांभीर्याचं असा त्याच्यामध्ये काही गाभा दिसून आला का, तर तसा काहीही गाभा किंवा तसं काहीही गांभीर्याचं वर्तन पतीच्या बाजूने दिसून आलं नाही जेणेकरून त्याला आत्महत्येसाठी जबाबदार धरावं. आणि कुठल्याही प्रकारचा छळ, हॅरासमेंट आणि असं कुठलंही गुन्हा दाखल होण्याच्या काळापर्यंत रेकॉर्डवर नव्हतं.
पती पत्नीमधील किरकोळ वाद विवाद, शाब्दिक काही अपशब्द ह्या गोष्टी पार्ट अँड पार्सल आहे. त्याला टियर आणि वियर असं सुद्धा न्यायालयाच्या भाषेत म्हणलं जातं. त्यामुळे या अनुषंगाने 498 हुंड्यासाठी छळ हे कलम लागू होत नाही आणि क्रूरतेची वागणूक पत्नीला दिली हे सुद्धा लागू होत नाही. आणि त्या अनुषंगाने पतीला जबाबदार धरणं हे सुद्धा अयोग्य आहे असं न्यायालयाने म्हणलेलं आहे. आणि या अनुषंगाने पतीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर ही महत्त्वाची बाब तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि एका दुसऱ्या घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हणलेलं आहे की वैवाहिक ज्या अडीअडचणी आहेत आणि त्या अनुषंगाने विविध खटले दाखल होतात, ते खटले न्यायालयाने लवकर निकाली काढावे. कारण ते खटले दाखल होत आहेत याचा अर्थच पती पत्नीमधील वैवाहिक जे नातं आहे ते नातं हे सडलेलं आहे. हे नाताचा क्षय झालेला आहे. आणि असं नातं कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये, कोर्टाच्या आवारात विविध खटले दाखल करून ते तुंबून ठेवणे अयोग्य आहे. ते संपलेलं नातं, ते नासलेलं, ते खराब झालेलं नातं, ते क्षय झालेलं नातं हे कोर्टाने वेळीच दखल घेऊन त्याचा अंत करायला हवा, जेणेकरून पतीही मोकळा होईल आणि पत्नीही मोकळी होईल असं सुद्धा न्यायालयाने एका निकालपत्रात नमूद केलं आहे. असं संपलेलं नातं जर न्यायालयाने वेळीच निकाल देऊन त्याचा काडीमोड योग्य रीतीने घडून आणला तर पती पत्नीवर म्हणजे मोकळे होणारे पती आणि पत्नीवर जे सामाजिक दबाव आहे किंवा मानसशास्त्रीय दबाव आहे किंवा मानसिक त्यांच्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे त्याच्यामधून ते मुक्त होतील आणि पुन्हा नवीन जीवन जगायला सुरुवात करतील. यामध्ये सुद्धा न्यायालयापुढे एक केस आली होती आणि त्या केसमध्ये पती पत्नी 15 वर्ष एकमेकापासून दूर राहत होते आणि न्यायालयाला जे अनुच्छेद 142 म्हणजे घटनेचा अनुच्छेद 142 अन्वये जे विशेष अधिकार प्राप्त होतात त्या अनुषंगाने न्यायालयाने त्या दोघांमधील वैवाहिक संबंध किंवा विवाह याचं विच्छेदन केलं, मॅरेज डिझॉल्व केलं आणि 15 वर्षाची त्यांची जी एकमेकापासून दुरावल्याची वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याची जी घटना होती ती न्यायालयाने तुकडा पाडून दोघांना त्या चौकटीतून, त्या गाठींमधून मुक्त केलं. आणि न्यायालयाने असंही म्हणलं की यामधून आपल्याला समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्याकडे डोळसपणे पाहून पती पत्नीला न्यायालयाने दिलासा द्यायला हवा. त्यामुळे आपण आज 2 घटना पाहिल्या की डिकेड मॅरेज म्हणजे जे मॅरेज क्षय पावलेलं आहे, जे मॅरेज नासलेलं सडलेलं आहे ते तो विवाह न्यायालयाने त्यांच्यामधले खटले चालू ठेवून लांबवता कामा नये, त्याचा वेळीच तुकडा पाडायला हवा. आणि पत्नीसोबत न बोलणे ही वैवाहिक क्रूरता होऊ शकत नाही असं सुद्धा न्यायालयाने निकाल दिलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांचा अभ्यास करा आणि त्याच्यातून समाजासाठी काय चांगलं आहे ते घेऊन या. मी सुद्धा असा त्रोटक प्रयत्न करत असतो तोडक्या मोडक्या भाषेत. तो तुम्हाला आवडतो का नाही हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. मी असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, लाईक आणि शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. माझ्यासोबत जोडलेलं राहा. असंच काहीतरी नवं वेगळं ऐकायला तुम्हाला मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.